तर आताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा रद्द झालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ केरळमध्ये प्रचाराला जाणार असल्याचं समजतंय। आकाश मोरे कार्यकर्त्यांसोबत अर्ज दाखल करणार असल्याचंही समजतंय। आपण पाहतोय बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण थेट अधिकचं अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा रद्द करण्यात आल्याचं समजतंय, काय अधिकचं अपडेट्स आहेत? निश्चित आपण बघू शकतो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बारामती दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे। खरं तर हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचा कार्यकर्ता असलेले आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीमध्ये येणार होते। काही वेळापूर्वी त्यांचा दौरा जो आहे तो देखील बारामतीमध्ये निश्चित करण्यात आला होता। मात्र आता हर्षवर्धन सपकाळ जे आहेत त्यांचा दौरा रद्द करून दुसऱ्या राज्यात म्हणजे केरळच्या ठिकाणी जाणार आहेत, त्यांची तिथे सुद्धा निवडणुका आहेत। याचाच अर्थ असा घेतला जातोय का की काँग्रेस जे आहे तो उमेदवारी अर्ज कुठेतरी मागे घेतील का, असा देखील प्रश्न आता उपस्थित करण्यात आलाय। कारण प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे स्वतः या ठिकाणी येणार होते, मात्र त्यांचा आता दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे। दुसरीकडे आपण बघतोय की सुनेत्रा पवार हे आता कनेरीच्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ होणार आहेत। गोपूजन जे आहे, वृक्षपूजन जे आहे ते त्यांच्याकडून झालेलं आहे आणि आता पुढचा जो दौरा आहे तो निघण्यासाठी आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार जे आहेत ते निघालेले आहेत आणि काही वेळातच कनेरीचं मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर पुढचा जो निश्चित दौरा आहे ज्यामध्ये एक मेळावा आहे, त्यानंतर अजितदादांच्या स्मृतीस्थळाची एक भेट आहे, हे निश्चितपणाने जे आपल्याला सांगावं लागेल की जो दौरा निश्चित केलेला आहे तोच फॉलो केला जाईल सुनेत्रा पवारांकडून। पण दुसऱ्या बाजूला अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की हर्षवर्धन सपकाळ यांचा जो बारामती दौरा होणार होता। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।